काय हेमंत डोमे भाऊ, एक सिनेमा चालला म्हणून तुम्ही दुसरा बनवणार, आता दुसरा सिनेमा चालला म्हणून तुम्ही तिसरा पण बनवणार का? म्हणजे तुम्हाला काय वाटायलंय, की एक पिक्चर चालायला पैसे यायलेत, मग दुसरा पिक्चर आणखी चालेल त्याच्यामधून जास्त पैसे येतील आणि आता पण तिसरा बनवतो त्याच्याही पेक्षा जास्त कमाई होईल. असंच काहीतरी मित्रांनो आता होताना दिसत आहे आणि नक्कीच स्टोरी जर चांगली असेल तर मराठी प्रेक्षक सपोर्टही जे आहे ते करत आहेत. याचं कारण मी काय बोलत आहे बघा, कारण की रिसेंटली क्रांतिज्योती विद्यालया हा सिनेमा जो आहे ते रिलीज झाला होता आणि मी एक आर्टिकलही वाचलं ज्यामध्ये हेमंत डोमे असं म्हटलेले आहेत की त्यांची जी एक खूप फेमस फ्रँचाईज आहे सिनेमाची, ज्याचं नाव आहे बघा झिम्मा. झिम्मा या सिनेमाचा पहिला पार्ट खूप जास्त जे आहे बॉक्स ऑफिसवरती हिट ठरला होता. 75 का 100 दिवस सिनेमाने थिएटर्समध्ये पूर्ण केले होते. मग झिम्मा 2 सिनेमा आला. त्याही सिनेमाने खूप चांगली कमाई जी आहे ती केली. त्यानंतर फायनली आता या सिनेमाची जी फ्रँचाइज आहे, त्याचे जे लव्हर्स आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी की या सिनेमाचा तिसरा भाग जे आहे ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस जे आहे ते येणार आहे. हेमंत डोमे दरवर्षीच्या सुरुवातीलाच एक नवीन मराठी सिनेमा आणतात. तर मला तरी वाटतं या वर्षीच्या शेवटी त्यांनी हा सिनेमा आणावा किंवा 2027 तर आहेच मग त्यांच्यासाठी बघा. आणि परत एवढीच गोष्ट न सांगता क्रांतिज्योती विद्यालय हा सिनेमा जो आहे त्याचाही सेकंड पार्ट येणार आहे, असंही मी ऐकलेलं आहे बघा. नक्कीच या सिनेमाचे जे प्रेमी आहेत, हेमंत डोमे यांचे प्रेमी आहेत, मीही त्यांचा एक चाहता आहे बघा. त्यांचे भरपूर सिनेमे मी थिएटर्समध्ये बघतो. रिसेंटली त्यांचा जो सिनेमा रिलीज झाला तोही, परत फर्स्ट क्लास दाभाडी हाही सिनेमा मी थिएटर्समध्ये बघितला होता. मी तरी त्यांचा चाहता आहे बघा. नक्कीच एक कंटेंटफुल आणि चांगले सिनेमे जे आहेत ते प्रेक्षकांच्या भेटीला आणतात. तर तुम्ही हे जे दोन्ही सिनेमा आहेत याच्यापैकी कोणत्या सिनेमासाठी एक्सायटेड आहात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.